अमरावती शहरामध्ये एकीकडे चांगल्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात येत आहे, तर दुसरीकडे अनेक रस्ते दयनीय अवस्थेत आहे। तेथून ये जा करताना नागरिकांची ही अवस्था दयनीय होते आहे। त्यांच्या जीवाला देखील या रस्त्यांमुळे अपाय होऊ शकतो। हिंदू स्मशानभूमी, कालीमाता मंदिर ते मारुती नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे। या रस्त्यावरून रोज हजारो लोकांची वर्दळ असते। अतिशय जवळचा रस्ता असल्यामुळे लोक आपला वेळ व पेट्रोल वाचवण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करतात, परंतु अद्यापपर्यंत महानगरपालिकेने या रस्त्याकडे दुर्लक्षच केलं आहे। मारुती नगर येथे नाल्यावर पूल बांधण्यात आला आहे। 1991 मध्ये या पुलाचं बांधकाम करण्यात आलं होतं। पूल म्हणजे साधा रपटा या नाल्यावर टाकलेला आहे। हा रपटा देखील आता खचला आहे। रपटा खचून त्या रपट्याला भेगा देखील पडल्या आहेत। एखाद वेळी मोठे वाहन जाताना हा रपटा आतमध्ये धसण्याची शक्यता निर्माण झाली आहे, परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाही असं तेथील रहिवाशांचं म्हणणं आहे। अमरावती महानगरपालिका लोकांच्या जीवाशी व आरोग्याशी खेळते आहे असे आरोप येथील रहिवाशांचे आहेत। नाही, अजून तर ह्या वस्तीचं नाव आहे की नाही हे माहित नाही। कोणाला जर ऑटोवाल्याला म्हटलं ना की मारुती नगर चला तर म्हणते तेवढा अंतर कोण जाईल, ते मारुती नगर कुठे आहे, तेव्हा त्यांना म्हणावं लागते हिंदू स्मशानभूमी रोड, देसाई लेआउट, तेव्हा म्हणतात की हा ते का असे म्हणतात ते लोक। तसं कोणी इथून येऊनही बघत नाही कडले लोक। इथे टोटली पूर्ण अंबापेठ प्रभाग म्हणा की आपला गडगडेश्वर प्रभाग म्हणा, इथे पूर्ण दोन्ही पॅनल बीजेपीचे आलेले आहे व एकदम निष्क्रिय दर्जाचे काम बघितले आपण नगरसेवकाचे। आताच आम्ही गेल्या 8 दिवसा पहिले ड्रीम्स पार्क समोरचा रोड थांबवला। एकदम निकृष्ट दर्जाचे तिथे काम सुरू होते। आयुक्ताला निवेदन दिलं, त्यानंतर आयुक्तांनी दखल घेऊन त्याच्यात चांगल्या प्रकारे हा रोड झाला पाहिजे याची आम्हाला हमी दिली व त्याच प्रकारे आम्ही आंदोलन केलं। पार्वतीनगरवासी माझे सर्वजण सोबत होते, मित्रमंडळी, युवक काँग्रेसची मंडळी आमची सोबत होती। या आंदोलनाच्या माध्यमातून ते कामसुद्धा चांगलं एक मार्गी लागलं। आणि राहिला विषय मारुती नगराचा, मारुती नगर हे एक असं नगर आहे इथे सर्व गोरगरीब जनता राहते। त्यानंतर या नगरसेवकाला या इथे पार्वती नगर वासियांना 4 नगरसेवक नसून 8 नगरसेवक आहे। असा कोणताच प्रभाग असं अमरावती शहरात किंवा बडनेरा विधानसभेत असा कोणताच प्रभाग नाही आहे की ज्याला 8 नगरसेवक आहे। इथे 8 नगरसेवक असून सुद्धा इथे एकही नगरसेवक येऊन पाय ठेवत नाही। त्यानंतर इतकी दुर्दशा। दादा, याच्यावरती तुम्ही काही पाऊल उचलणार आहे का? 100%। हे 40 वर्षापासून हा पूल रखडलेला आहे। माझं राहणं इथे गेल्या 10 वर्षापासून इथे मी राहतो महालक्ष्मी नगरमध्ये। त्याच्यानंतर 2 ते 3दा आम्ही आयुक्त साहेबांना व नगरसेवकांना वारंवार आम्ही सांगितलेलं आहे आमच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून, पण या पुलाकडे आजपर्यंत कोणी लक्ष दिलं नाही। आता तीव्रतेचं पाऊल उचलाची एक हे भूमिका आमची राहील, युवक काँग्रेसची राहील, त्यानंतर मारुती नगरवासियांची राहील। आम्ही सर्वजण एक तीव्र आंदोलन तिथे महापालिकेत आयुक्ताच्या कॅबिनसमोर, आयुक्तासमोर आम्ही छेडणार आहे। हा पूल झालाच पाहिजे। हा पूल असा कसा होत नाही। पूर्ण पार्वती नगरवासी आम्ही आयुक्ताच्या कॅबिनला तिथे ठिया मांडू आणि जास्तीत जास्त संख्येने तिथे जाऊ आणि हा पूल आम्ही त्यांच्याकडून करून घेऊ। मित्रहो नमस्कार, विदर्भ न्यूजच्या आजच्या स्पेशल रिपोर्टिंगमध्ये आपलं स्वागत आहे। जसे मोदी सरकार म्हणत आहे स्वच्छता अभियान, स्वच्छता अभियान, स्वच्छता अभियान, पण मोदी सरकार एकटं काय करू शकेल? आम प्रशासन हे झोपलेलं आहे असं इथल्या काही नागरिकांचं म्हणणं आहे। मित्रहो, आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 17 मारुती नगरमध्ये। इथल्या लोकांच्या समस्या आपण जाणून घेऊया, त्यांचं काय मत आहे, ते कसल्या परिस्थितीत जगत आहे आणि त्यांच्या काय समस्या आहे आपण जाणून घेऊ। इथल्या काही वरिष्ठ नागरिकांशी जोडूया त्यांच्यासोबत। इथं कुठलीच सोय अजूनपर्यंत आलेली नाही आहे। नगरसेवक फक्त निवडून द्यायच्या वेळेस म्हणते आम्ही सर्व करू, पण एक वेळा निवडून आले की ते काहीच करत नाही, इकडे येऊन सुद्धा पाहत नाही। 6-6 महिने नाल्या पण काढायला येत नाही आणि कुठली मजुरी पण नाही आहे इथल्या लोकांना, काहीच नाही। आणि आम्ही त्याला बोललो का आम्हाला का वोटिंग नाही केलं? हा, ते असे म्हणते आम्ही या वार्डात बसतच नाही आहे म्हणते, असे म्हणते आम्हाला वोटिंग केलं नाही। मग वोटिंग आम्ही केलं कोणाला? याची माहिती करा म्हणा गव्हर्नमेंटने। निवडून आले तेव्हापासून एकदा पण आलेले नाही आहे। आणि आपले मोदी सरकार हे जे म्हणते स्वच्छता राखा, स्वच्छता ठेवा, आमच्याकडे जे नाली बनलेली आहे, अर्धी नाली बनली, अर्धी बनायची आहे। त्याच्यानंतर जे नालीत कचरा वगैरे आहे ते स्वतः नागरिक काढतात, नगरसेवक येऊन पण नाही पाहत।
त्याच्यानंतर आमचा जो पूल आहे त्या पूल हा मशांचा रोड आहे, मेन रस्ता जुना अकोली रोड आहे. त्याच्यानंतर हा पूल जो आहे हा पूर्ण खचलेला आहे. ह्या पुलाची दशा इतकी खराब झालेली आहे की याच्यावर काल 4 मुलं होते जे पडले, त्याला अपघात झाला आणि ते इरविन हे जे हॉस्पिटल आहे इथे ॲडमिट होते. त्याच्यानंतर ह्या पुलाचा जो मशांचा रोड आहे, हिंदू स्मशान जुना अकोली रोड, इथून लोक येणं जाणं करतात आणि हा पूल एवढा खचलेला आहे की एकदम मोठी दुर्घटना कधी पण होऊ शकते. हा पुलाची दखल तातडीनं करण्याची यावी ही आमची विनंती आहे मारुतीनगर परिवारतर्फे. आता बहिष्कार करणार आम्ही. आता पुढच्या वर्षी आम्ही वोटिंग करणार. 2-3दा म्हटलं की माझ्या घरासमोर खूप किचड होत आहे, थोडंसं मुरुम आणून टाकायचं नाही दिलं आणून. म्हणत होते की म्हणे ते रवी राणा देऊन राहिला, फुकट वाटून राहिला, तो घरचं लखपत आहे. मला लखपतीचं काय करायचं आहे? तुम्हाला नगरसेवक आहे ना, तुमचे काम आहे ना म्हणा, करून तर आला. राहिले ते रवी करून तर राहिले. आमच्या नाल्या अशा अर्धवट बांधलेले आहे. आता ते पूर्ण केले त्यांनी. 6 महिने झाले काढायला सुद्धा येत नाही आणि कचऱ्यावाला तर येतच नाही. कॉलनी ते आमच्याकडे येत नाही. किती दिवस झाले तो या एरियाची साफसफाई झालेली नाही आहे? 5 वर्ष झाले येतच नाही. वर्षात अजिबात येत नाही. तेव्हा एकदा येते, बस नाही. बाकी लोकांकडे अर्धे शौचालय पीआर कार्ड तुम्हाला अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. किती लोक वंचित आले आणि याची दखल अर्धे लोकांना आले, शौचालय आले नाही, संडास आले नाही अजूनपर्यंत. अर्धे लोक राहिलेले आहेत. प्रत्येक म्हणते आम्हाला नगरसेवक आहे कोणता तो सांगा म्हणा. आता आम्हाला नगरसेवक म्हणजे 8 नगरसेवक, पण 8 नगरसेवक चेहरा तुम्ही सुद्धा असं पाहिला नाही असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे त्यांचे नावं सुद्धा तुम्हाला माहित नाही असं सुद्धा म्हणणं आहे? फक्त इलेक्शनच्या वेळेस दिसतात. त्याच्यापासून दाखले घेऊन होतो, आम्हाला काम पडलं आम्हाला नगरसेवक आहे कोणता हे सांगा म्हणा तुम्ही. ते म्हणते आम्हाला वोटही नाही केलं म्हणजे तुमच्या आलं नाही म्हणजे. आमचे दरवर्षीची वोटिंग असे बाहेर जाते का? अर्धातूनच आलं निवडून. आमच्या वार्डातले सर्व. काकू तुम्हाला काय त्रास आहे इथे? काय वाटतंय तुम्हाला? माझ्या घरापाशी सहज 20 वर्षापासून नळ हे नाही आहे, रोड नाही आहे. आमची जर दशा पायसांना तुम्ही पावसाळ्याच्या वेळेला तर तुम्ही जाऊ पण नाही शकत. तिथं घरातून निघणं मुश्किल होतं. पूर्ण आमच्या घरापाशी म्हणजे आमचे बोट पूर्ण खराब होऊन जाते. येता जाता त्रास आहे आम्हाला. म्हणजे आमच्या इकडे कोणी असं येऊन म्हणजे आम्ही आणलं पण त्यांना तुम्ही नगरसेवकांना कधी कंप्लेंट केल्या नाही का? आम्ही नगरसेवक पहिले कोण होते निवेदन दिलं नाही का तुम्ही आजपर्यंत? नाही अजून ते लठ्ठलठ्ठे आता होते ना म्हणजे वोटिंग. दादा तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि या एरियाचे एक नागरिक आहात. किती वर्षापासून तुम्ही राहताय? किती वर्षापासून तुम्हाला या समस्या जाणवत आहे आणि याच्यासाठी आतापर्यंत तुम्ही कोणते कोणते प्रयत्न केलेले आहेत? 15 ते 20 वर्ष झालं मी इथं राहतो. माझं नाव अंकुश अनुपराव पाटील आणि जवळपास 25 ते 30 वर्ष झाली आहे. पुलाचं काम म्हणजे अजूनपर्यंत झालं नाही. जेव्हापासून बांधला त्याच्यानंतर इथं म्हणजे काहीच नाही झालं आहे. त्याचं काम काहीच नाही झालं आहे. त्याच्यानंतर पाणी म्हणजे हा पूल एवढा लहान आहे, याच्यावरून पाणी जाते तर आम्हाला दुसऱ्या रस्त्याने झाली. म्हणून हा पूल म्हणजे महत्त्वाचा आहे आमच्यासाठी बांधणं. आणि त्याच्यानंतर एरियातलं काम म्हटलं म्हणजे जवळपास म्हणजे खूप म्हणजे 20 वर्ष झाले रस्त्याचं आमचं बांधकाम आहे नाही. तुम्ही अजूनही जाऊन पाहू शकता एरियामध्ये रस्त्याचं कुठलंच काम नाही. अजून बी जो कच्चा आहे तो कच्चाच आहे रस्ता. त्याच्यानंतर घरातून निघाल्याबरोबर पाय म्हणजे एवढे फसतात आमची किचडमध्ये. कोणतीच सोय नाही आम्हाला. नगरसेवकांनी त्याची दखल घ्यावी. पूर्ण आमच्या मोहल्ल्यात कोणी येतच नाही विकास करायला. कचऱ्याच्या गाड्या ह्या इकडे कचरा फेकायला लागते. एकमेकाचे भांडणं होते. तो म्हणते आमच्या इकडे येते, हा म्हणते आमच्या इकडे येते. कचऱ्याची गाडी पाहिजे. हा रस्ता ह्या नाल्या सगळ्या खराब झालेल्या आहे. मग काय तर आता इथं हे सध्या खुली जागा आहे म्हणून पेटवतात बाया. नंतर मग ह्या दिदाळ्यातून हे सगळे लहान लहान लेकरं फिरते. किचन मध्ये पाय जाते, घरात पाय जाते. रवींद्र मधुकर काळे. मी ह्या मोहल्ल्यात 1972 पासून राहतो. पण तेव्हापासून तरी हे अशी परिस्थिती आमच्या मोहल्ल्यात तेव्हापासून काही सुधारली नाही. तरी आम्ही सिटी न्यूजवाल्याला बोलवून शिन्याने आम्ही अप्लिकेशन करतो. आमचे आजपर्यंत कोणा आमदार खासदारांना कोणा नगरसेवकांना आजपर्यंत आमचे कोणते कामं केले नाही. त्याच्यामुळं आज आम्ही सिटी न्यूजवाल्याला विनंती करून शिन्याने आम्ही त्यांना बोलवलं
आणि हे नाला वगैरे सर्व दाखवून आलो. रात्री इथं 4 मुलं पडले हे इथून हे खसून शिण्याने. ते मुलं आज दवाखान्यात ॲडमिट आहे. प्रायव्हेट दवाखान्यात आहे. सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर काही इलाज चालत नाही, त्यामुळे आम्ही प्रायव्हेटला भरती केलं. या नाल्याचं बांधकाम कधी झालेलं आहे? ह्याचं बांधकाम झालं आज कमीत कमी याला झाले असून 40 वर्ष. हा इकडे शेतीवाडी होती, इकडे काही होतं, इथं मोहल्ला, इकडे वस्ती वगैरे काही नव्हती याच्या अगोदर. पण सर्व इकडचे आमचे कामं झाले, वरचे कामं झाले, सर्वे झाले, पण ह्या मोहल्ल्याचा अजून काही उल्लेख झाला नाही कोणा गोष्टीचा. आणि कोणते काही कामं झाले नाही. इथेही अजून पुन्हा घरकुल कोणाचे झालेले नाही आहे. गरीब माणसाईला कोणाला सवलत काही नाल्या वगैरे हे ते काही नाही आहे इथे. आतापर्यंत नगरसेवक किती वेळा आलेले आहे? की एकही वेळा येत नाही. एकदा ते निवडून आले का डबल आमच्या इथे येत नाही, डबल पाहत नाही. तो म्हणते त्याचं नाव सांगते तो आमच्या मोहल्ल्यात 8 नगरसेवक आहे. म्हणजे दोन प्रभाग मिळून आलेला? हा, 2 प्रभाग मिळून. पण कोणा ना कोणा लक्ष द्यायला पाहिजे ना. कमीत कमी कसं आहे, नल्लीचं पाणी जाते, आतमध्ये जाते, किडे जाते, हे जाते ते जाते. कसं आहे, कुठपर्यंत छोटे छोटे मुलं राहते, बाळ राहते, हे राहते, खेळत राहते. कसं आहे, कोणताही रोग होऊ शकते ना कधी पण. येथील रहिवाशांना PR कार्ड अद्याप मिळालेलं नाही. घरकुलं मंजूर झाले परंतु निधी मिळालेला नाही. कोणत्याही प्रकारची सडक, साधे खडीकरणसुद्धा या भागात करण्यात आलेले नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. मारुती नगरमधील या नाल्यावरच्या रपट्याची उंची एवढी कमी आहे की या नाल्याचं पाणी बाहेर निघतं व ते थेट नागरिकांच्या घरात शिरतं. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक 16 व 17 हा भाग येतो. हे दोन्ही प्रभाग 2 मतदारसंघांच्या मध्ये अडकलेले आहेत. एकीकडे बडनेरा मतदारसंघ तर दुसरीकडे अमरावती मतदारसंघ. प्रत्येकजण नागरिकांना हेच उत्तर देतो की हे आमच्या प्रभागात येत नाही किंवा आमच्या मतदारसंघात येत नाही. तेव्हा येथील नागरिकांनी दाद मागावी तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. 2 प्रभागांचे 8 नगरसेवक येथे आहेत, परंतु एकाही नगरसेवकाचं लक्ष प्रभागाकडे नाही असे आरोप नागरिकांचे आहेत. विदर्भ न्यूजसाठी राहुल टेकाडे यांचा हा विशेष वृत्तांत.